तर जस्ट मित्रांनो आता इथे गाडी आपल्या क्लायंटच्या स्वाधीन गेलेली आहे आणि हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अंकित सक्पा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आपला कावासाकीचा ट्यूबलेस कन्व्हर्जन झालेला आहे. तर आता आम्ही जस्ट निघालो आहे. आता गाडीची डिलिव्हरी आहे, तर क्लायंटकडे गाडी आपल्याला सोडायची आहे. तर चला पटापट वेळ नको घालूयात, कारण त्याला 11:30 पावणे 12पर्यंत निघायचं आहे त्याच्या मित्राकडे, जे की लोणावळ्याला ही गाडी जाणार आहे आपली ही कावासाकी. तर मित्रांनो, आधीचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील आणि दोन्ही ट्यूबलेस झालेले आहे सक्सेसफुल आहे. बघा टायरची कंडिशन. तर चला आता वेळ नको घालूयात, निघूयात बघा सावकाश. तर फटाफट आता आपल्याला गाडी भायखळ्याला सोडून यायची आहे. तर चला आता आपला कावासाकीची आपण राईड सुरू करूया मित्रांनो. तर चला, सो प्रणय माझ्यासोबत प्रणय आहे, आम्ही दोघंच चाललो आहे गाडी द्यायला. तर चला मित्रांनो, जस्ट आता आपल्या राईडला सुरुवात होते. तर भायखळ्याला जायचं आपल्याला, 11:30पर्यंत क्लायंटला गाडी द्यायची आहे. तर चला मित्रांनो, सगळ्यांना सुप्रभात. आणि जस्ट आत्ता आपल्या ह्या कावासाकी 300X वरून आपली राईड सुरू झाली आहे. तर तुम्ही आधीचे ब्लॉग बघितलेच असतील, जे की आपले ट्यूब टू ट्यूबलेस कन्व्हर्जन. पहिला आपली सगळ्यात पहिला एक्सपल्सला आपण जे ट्यूब टू ट्यूबलेसमधून कन्व्हर्जन केलं आहे. बऱ्याच लोकांचा रिस्पॉन्स आला मित्रांनो, पण काय आहे कळत नाही आहे. पब्लिक मला वाटतं विचार करते आहे की ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं आहे की नाही करायचं आहे. ठीक आहे, बट आपल्याकडे ही आपला रील बघून आली होती कावासाकी. तर जस्ट आत्ताच आपण आता गोरेगावला पोचलो आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आधीचे आपले ब्लॉग बघितलेच असतील. तर ट्यूबलेस बाई कावासाकी आता मी चालवतो आहे आणि जराही काही वॉबलिंगचा इश्यू नाही आहे, काहीच नाही आहे. नाही तर पब्लिकचे हे म्हणजे या कमेंट्स होत्या की वॉबल करते का किंवा काय गाडी ट्यूबलेस कन्व्हर्जन नंतर. तर अजिबात नाही मित्रांनो. तर मित्रांनो, हे आपला मुंबईतला वेस्टर्न हायवेचा ट्रॅफिक खूप कंटाळा येतो. या ट्रॅफिकमध्ये आहे ना, ही अशी टुरिंग बाईक आपल्याला जर चालवायची असेल तर ट्रॅफिकमध्ये खूप वैताग येतो यार. या सगळ्या गाड्यांना कसे असे मोकळे रोड मिळाले ना भाई, सुसाट जातात सुसाट. तर गाड्यांची इथे रांगच रांग लागली आहे, फुल ट्रॅफिक.
तर जस्ट आत्ता आपण दादरमध्ये पोहोचलेलो आहोत, दादरमधील परळ विभागामध्ये. आणि आता आपल्याला डायरेक्ट आपला हा आता परळ टू डायरेक्ट लालबागचा जो ब्रिज आहे तो डायरेक्ट भायखळा राणीबागेच्या इथे खाली उतरतो आणि आपलं लोकेशन मग तिथून एक 5 ते 7 मिनिटावरती आहे. आणि आपल्याला आता कस्टमरला गाडी द्यायची आहे आणि त्यांना विचारायचं आहे, थोडंसं ते चालवून वगैरे बघतील, त्यांचा रिव्ह्यू घेऊ आपण. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो मी की आपली ही कावासाकीचा ट्यूबलेस कन्व्हर्जन झालेलं आहे, एकदम सक्सेसफुल असं. 100% म्हणण्यापेक्षा मी म्हणेन 200% सक्सेसफुल झालं आहे. आणि आता आपल्या एक्सपल्सचं तर आपलं 2 ते 3 वर्ष तिचं ट्यूबलेस कन्व्हर्जन करून झालेलं आहे आणि अजिबात काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे मित्रांनो. तर चला आता डायरेक्ट आपण कस्टमरच्या इथेच त्याला गाडी हँडओव्हर करू आणि तिथेच भेटूयात. तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर आता आपण जस्ट आता जे आपले क्लायंट आहेत त्यांच्या बिल्डिंग जवळ आता इथे पोचू. ही कॉलनी आहे, पारसी कॉलनी, सत्सम बाग म्हणून एरिया आहे. आणि इथून आता आपल्याला 8 नंबर बिल्डिंगमध्ये जायचं आहे. 8 नंबर बिल्डिंग. हां, तर आत्ता जस्ट आपण इथे क्लायंटच्या इथे पोचलो आहे आणि त्यांचे फ्रेंड आहेत ते घरी नाही आहेत, पण ते म्हणाले की 3ऱ्या माळ्यावरती चावी देऊन त्यांना गाडी पार्क करूया आपण. तर चला. तर जस्ट मित्रांनो, आता इथे गाडी आपल्या क्लायंटच्या स्वाधीन गेलेली आहे आणि तर आपण गाडी आता दिलेली आहे क्लायंटकडे आणि आपला ट्यूबलेसचा हा कन्व्हर्जन अगदी कावासाकीवरती पण सक्सेसफुल असा पूर्ण झालेला आहे. तर आता आम्ही निघतो आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो आहे. सो भेटूयात पुढच्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात कुठल्या तरी पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.